नांदेड़ की बिलोली पुलिस ने एक वाहन में पशु तस्करों के खिलाफ कार्रवाई की है। देश में गोहत्या निषेध कानून के बावजूद बड़ी मात्रा में गोमांस की तस्करी हो रही है। तस्करों ने मवेशियों को ले जाने का नया तरीका इजाद कर लिया है। गोभक्तों और पुलिस को गुमराह करने के लिए लग्जरी कारों में गोवंश ले जाया जा रहा था। बिलौली पुलिस ने कारों में गोवंश ले जाए जाने के मामले का खुलासा किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 6 गाय और 1 लग्जरी कार जब्त की है। जब पुलिस को उनका पीछा करने का एहसास हुआ तो गौ तस्कर कार और गायों को छोड़कर भाग गए। पुलिस इंस्पेक्टर अतुल भोसले ने बताया कि गाय और कार को पुलिस ने कब्जे में ले लिया है और अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। दिनांक 20/12/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मला माझे चालक रात्र गस्तीसाठी असणारे जे कर्मचारी आहे त्यांचा फोन आला की एक संशयित काळ्या रंगाची गाडी बिलोली शहरामध्ये फिरत आहे आणि आम्ही तिचा पाठलाग करत आहोत। ती शहरामध्ये फिरत असताना दिसून आल्या कारणामुळे मी तात्काळ त्यांना दुसरे 2 अंमलदार पाठवून दिले आणि मी स्वतःही त्यांच्या मदतीसाठी गेलो असता पाठलागाच्या दरम्यान जिथं रस्ता बंद होतो अशा ठिकाणी सदर वाहन लावून त्यातले चोर हे फरार झालेले आहेत। त्याचबरोबर त्या गाडीच्या जवळ एक बेशुद्ध अवस्थेत गोवंश म्हणजे गाय ही आम्हाला मिळून आली। त्यानंतर आम्ही परत याबाबत अधिक तपास करायला सुरुवात केली असता इतर 5 गोवंश जनावरे हे देखील जिथं गाडी लावून चोर पळाले त्या परिसरामध्ये आम्हाला मिळालेले आहे। ते सर्व आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये काही ज्यांची गोवंश चोरीला गेलेले आहेत त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला ते पाहून काही गायी व गोवंश जनावरे ओळखलेली आहेत। त्या अनुषंगाने फिर्याद दाखल करणं चालू आहे। सदर झालेल्या प्रकाराचा गुन्ह्याचा तपास हा प्राथमिक स्तरावर सुरू आहे।